झी 24 तास एक पाऊल पुढे। कर्नाटक राज्य सरकारने एकीकडे मराठी बेळगावामध्ये कानडी भवन बांधलंय तर दुसरीकडे मुंबईमध्ये बिहार भवन बांधा अशी मागणी बिहारच्या आरोग्य मंत्र्यांनी केली आहे। मराठी भाषकांचा विरोध धुडकावून कर्नाटक सरकारने बेळगाव विधान भवनाचं उद्घाटन केलंच। त्याचवेळी मुंबईमध्ये बिहार भवन उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जमीन द्यावी अशी मागणी बिहारचे आरोग्य मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी केली आहे। बिहारमधून मोठ्या प्रमाणात लोक कॅन्सरच्या उपचारासाठी मुंबईत येतात, त्यामुळे या रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी बिहार भवन बांधण्याचा प्रस्ताव आरोग्यमंत्री अश्विनी कुमार चौबे महाराष्ट्र सरकार पुढे ठेवणार आहेत। यासाठी ते राज्याच्या आरोग्य मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहेत। वेळप्रसंगी रुग्णांसाठी महाराष्ट्रातील लोकांचे पाय धरायला सुद्धा आपण तयार आहोत अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। बिहार भवनाचं बांधकाम बिहार सरकारच करेल, राज्याने फक्त जागा द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। मनसेने मात्र याला विरोध केलाय। मुंबई में कुछ कैंसर अस्पताल को देखना, वहाँ जो बिहार के रोगी आते हैं और फिर वहाँ के हेल्थ मिनिस्टर से हमारी वार्ता कल होने वाली है और उनके लिए ठहराव की व्यवस्था कम है रुकने का, तो उसके लिए कुछ महाराष्ट्र सरकार से हम कोई ज़मीन वगैरह उपलब्ध होता है तो हम ऐसा ज़मीन वहाँ करेंगे और बिहार मित्र मंडल के द्वारा वहाँ इस प्रकार का भवन खड़ा हुआ है जिसमें मुंबई के न्यू मुंबई में वहाँ हमने बिहार सरकार भी उसमें सहयोग कर रही है स्वास्थ्य विभाग की ओर से। आणि याच मुद्द्यावर काही वेळापूर्वीच आम्ही मनसेचे विधानसभेतले गटनेते बाळा नांदगावकर यांच्याशी बातचीत केली। आपण बघूया ते काय म्हणाले। राज्य सरकारने महाराष्ट्रातील जनतेच्या भावना समजून घ्याव्यात। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये बिहार यूपी येथील या गुंडगिरीच्या बाबतीमध्ये किती राग आणि रोष आहे त्या भावना समजून घ्याव्यात आणि नंतर तो निर्णय घ्यावा। त्याने अजून विनंती केलेली आहे, एवढ्याकडे विनंती मग बघू काय करायचं ते। आमचा त्याला विरोधच राहणार असं वाटतं। त्यांनी त्यांच्या राज्याची काळजी घ्यावी, आमच्या राज्याची काळजी घेण्याचं कारण नाही। आमच्याकडे येणारे लोंढे पहिले त्यांनी थांबवावं, तिकडे काय उभी करायची ती करा आणि तुम्ही तुमच्या लोकांना तिकडे थांबवा। झी 24 तास एक पाऊल पुढे।